हे गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय अनदर न्यू ब्लॉग. आय होप की तुम्ही सगळेजण मजेत असाल. आणि हा एक ब्लॉग नाही राहणार आहे, हा एक व्हिडिओ राहणार आहे. तर या व्हिडिओमध्ये मी असे मुवमेंट्स कॅप्चर केलेत ज्यावेळी एक मुलगा किंवा मुलगी त्याचं कॉलेज लाईफ, त्याचं हॉस्टेल लाईफ संपतं आणि ज्यावेळी तो आपलं हॉस्टेलवरून घरी जात असतो त्यावेळी त्यांचे एक्सप्रेशन्स, त्यांचे फिलिंग्स, त्यांचे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन, काही जण तर रडलेत. तर जेव्हा त्यांनी जात असतात त्यांचे फ्रेंड्सचे एक्सप्रेशन्स काय असतील, त्यांचे फिलिंग्स काय असतात, हे सगळं मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवलंय. सॉरी, या व्हिडिओमध्ये दाखवलंय. आणि हा प्रयत्न करा की हा व्हिडिओ बघून तुम्हाला रडू यायला नको. तर हा सो बिना किसी देरी के सुरू करते हैं. भेटू बाबा पुण्यात. हे बघा, अभिषेक बागडे आमच्यातला सगळ्यात शांत पोरगा, कधी जास्त बोलत नाही. तो आज चाललाय आणि त्याला वाटेल लावायला मी, जीवन, अजिंक्य, श्रेयस आणि तन्मय एवढे जण चुरलोय. अभि, इथून पुढं कुठला कार्यक्रम असला पोरांचा तर वेळेवर पोच बावा. हा, तर काय आमच्या क्लासमधले चैताली बनवे आता चालल्या सोडून. चैताली जायच्या अगोदर लास्ट स्माइल दे. बेस्ट होते सगळे अशीच अशा मी हसत खूप राहा. मिस करेन प्रत्येकाला. 4 वर्ष एकत्र राहिलोय, एवढं तर होणार का नाही? 4 वर्ष एकत्र राहिलोय, एवढं तर होणार. 4 वर्ष एवढे एकत्र राहिलोय की आता उद्यापासून हे लोक दिसणार नाहीत असं वाटणच झालंय. असं वाटतंय उद्या पण आहेत पण नाही. बाय बाय. मला कराड मधली तर कोणाची आठवण बाकी काय बाय कर एकदा. बाय. बाय कर एकदा. आता सकाळच्या 8 आणि तन्मय चाललाय सकाळी. आम्ही सगळेजण आता जस्ट उठलोय त्याला सोडायला. रडाकी झाला रडाकी. तर आज ऋतुजा चालल्या टाटा. आम्ही रडावले फोटो काहीतरी मुंबईला नंतर सांगायला फोटो. पाहिजे की बाबा तू लांब आहे. आमच्या रडणाऱ्या माणसाला घ्या.
काय प्रॉब्लेम नाही. कोण सगळं जाऊ का? चले उठ. बीडच्या पोरांना ओढायचं नसते. हा आहे मुंबईला वगैरे. सतीश चालला आज माझा रूममेट. खूप आठवण येत तुझी. आज वैष्णवी चालल्या. तुला काय बोलायचं? बोलले तर अजून इमोशनली. काळजी घे. काय बोलायची हिंमतच होत नाहीये. कधी वाटलं नव्हतं की ना असं एवढं इमोशनल काळजी घे. लेक्चर्स होते ते आता एवढं आठवत आहे. काहीच बोलू शकत नाहीये. आज आरती चालल्या परत. स्पीचलेस आहे. सोडू वाटत नाहीये. परत कधी भेट होईल का सांगता येत नाही परत. रडून झालेलं आहे काय. थोडं संपलं पाणी डोळ्यात. नाही येणार. पाणी पाहिजे का प्यायला. भेटूया परत. काळजी घे. ऑल द बेस्ट. तुला पण ऑल द बेस्ट. भेटूया पुण्यात पण भेटूया. आधी रडल्या बिगर ब्लॉग कसा व्हायचा? ए तू चालल्यास ना. रड की जरा. चालले मी रडायला पाहिजे ना. काय करू आता? तुरड चाललेली आहे आता. सगळी पॅकिंग वगैरे पण केली. सगळे असे मला भेटायला आले आणि सगळ्यांना असं वाटतं की मी रडावं पण मला असं वाटतं की त्यांनी रडावं. रडत कोणच नाहीये. खूप छान गेले माझे 4 वर्ष हे सगळ्यांमुळं. आधी आले तेव्हा कोण ओळखीच नव्हतं पण नंतर सगळे भेटले. सगळे फॅमिली सारखे झाले आणि आता असं वाटतं की ही फॅमिलीच आहे. ह्यांना कधीच विसरू शकत नाही मी. त्याच्यामुळे असं रडायला पण येत नाही कारण मी ह्यांना कधी विसरणारच नाही. आणि ह्यांची कधी आठवण ज्यांची काढतात ज्यांना आपण विसरतो. मी ह्यांना कधी विसरणारच नाही. नाही फोन करणार. आपला ग्रुप ऍक्टिव्ह ठेवणार. सगळे एकत्रच राहणार आहे. सगळे एकाच ठिकाणी येणार आहे. सगळे पुण्यात आहेतच किंवा भेटायचं सगळ्यांना. कोण रडलं? अरे बाबा रे खरोखर रडली की. मला वाटलं चेष्टा करायलायस. विश्वास रड केव्हा ती रडली आता. आणि ती रड गाडी कोण कट करेल की तो साऊंड. बाय बाय. दोन्ही हातांनी चलो बाय बाय. व्यायाम नाही.
ए दुसऱ्या हात बोल. काळजी घे बा हर्षा, काळजी घे. कॉल मेसेज कर. चल ए आजा, काळजी घे बा, येतो मी लवकर. हा ओम चाललाय आज. मधून एक हिर जा आम्हाला पायलट झाल्यावर. सगळ्यांनी ओमचं सामान घेतलं थोडं थोडं. मी टेबल घेतलाय, त्यानं पिशवी घेतलाय, श्रेयसनं थोडं सामान घेतलंय, बालाजी येतोय, आर्यननं पण एक सामान घेतलंय, प्रत्येकानं थोडं थोडं घेतलंय. तो गाईज मी आणि आयुष निघालोय. आयुष आणि हा पण माझ्यासोबत येतोय इचलकरंजीमध्ये, कारण त्याची बहीण आहे तिथं. हा चाललाय बहिणीकडे आणि जाता जाता मी याला सोडणार आहे, ड्रॉप करणार आहे. परत ही बाकीचे मित्र माझे सोडायला आले ते. मला जाऊ तर वाटत नाही, पण जायला पाहिजे. आता शेवटचे आम्ही 3-4 जणच राहिलो. शेवटपर्यंत आधी राहिला. उद्या पण अनिस चाललाय. हा अनिस उद्या चालला. मग आम्ही फक्त मोजून बॅग पकडणार एवढेच लोक राहतील. तुषार आणि मी शेवट करूया इथला. हा तुषार आणि बालाजी सगळ्यात लास्टला जाणार आहे. ब्लॉग आदित्य जरी नसेल तरी ह्या पूर्ण याचा ब्लॉग येईल तुम्हाला की कोण कोण कसं कसं घरी जाणार आहे. सगळ्यात येणार. आदित्य जरी नसला तरी मी इथं कंटिन्यू करून आदित्यला व्हिडिओ पाठवून तो तुम्हाला पूर्ण ब्लॉग मध्ये सांगेल कसं काय झालं. तर यातली 2 सावल्या तरी कमी होणार आहेत. राहतील 4 सावल्या. त्याच्याला शेवटला 1 जणाचे सावले राहणार आहे जाताना. तो की शेवट मीच असेल असं मला वाटतंय. शेवटची सावली माझी कॉम्पिटिशन आहे कोण शेवटी जाणार म्हणून. मी काय म्हणजे बाय बाय. चालू आहे ना व्हिडिओ. नाही मला नाही चालू आहे. ह्यांना नवीन फ्रेम आवडते. याच्यामुळे काय अनिस आणि मीरा आता चालल्यात. मांडगाव
तू पण रड की जरा घरात जाऊन रडत नाही घरात जाऊन रडती कोणाला तर फोन येऊन तू रडलेली असं ऐकलेलं शर्पले निघाला आहे काहीतरी काय चाललो भाऊ बाय 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 येणार तुमच्या सगळ्यांच्या गावाला चालते चला मी पण जातोय जवळ अमरावतीले तू अमरावतीवर बाय चालते बाय 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 तर गाईज आता झालेलं आहे सगळं, म्हणजे व्हिडिओचा शेवट आला आहे की आम्ही पण चाललोय हॉस्टेलमधून सामान घेतलंय. आम्ही पण उद्याच्याला आमच्या घरी जाणार आहेत. तर एवढं सांगाल की सगळ्यांना आपापल्या पुढच्या जर्नीसाठी सगळ्यांना शुभेच्छा. सगळेजण मोठ्या पोझिशनला जावा आणि सगळ्यांनी लक्षात ठेवा, कोणी कुणाला विसरू नका आणि कुणाला कुठे बी आयुष्यामध्ये कुणाला जरी काय अडचण आली तरी पण एकमेकांसाठी उभं राहावा. कारण आपण बनलोच त्यासाठी. आपण एक इंजिनियर लोक आहेत. जी गोष्ट अशक्य आहे ती आपण शक्य करून दाखवू कुठल्या पण गोष्टीसाठी. तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आता परत कधी भेटताय? किती तारीख लिहून ठेवा म्हणतोय, नंतर मग भेट होईल तेव्हा गेट टुगेदरला येऊन बघूया आपण. तोपर्यंत आपले निशाणे सगळे आता ह्यांनी बुजून टाकलेत. पुढच्या वर्षी कलर दिला तर हाय सगळ्या आठवणी जाताला. पण बघूया आता 3 इडियट सारखं काहीतरी तारीख लिहून ठेवतो आम्ही. 2036 नाही तर 10 वर्षांनी 36 नाही तर 46 नाहीतर सगळेजण असतील 46 ला असणार आहे सगळे. आपला देश स्वातंत्र्य होऊन 100 वर्ष होते त्यावेळेस आपण पण काहीतरी एक स्पेशल डे म्हणून काहीतरी करूया आणि भेटूया नंतर आपण 47 ठीक आहे. बघूया काय होतंय ती. तर आदित्यला हा व्हिडिओ पाठवणार आहेत. आदित्य ब्लॉगमध्ये ऍड करेल सगळ्यांना आता. तर हे अभिषेक बागडेची रूम, आदित्य ब्लॉगरचा बेड, परत मग ही सतीश. तर पूर्ण म्हणजे असं क्लीन वगैरे करून ठेवलंय की आमचे सगळे निशाणे सध्या यांनी बुजून टाकलेले आहेत. जाऊया माझ्या रूममध्ये. माझी रूम तर कायमची हमखास माझ्यासाठी खास रूम आहे. लकी रूम म्हणतो मी या रूमला कधी कधी. तर बघू शकताय हा माझं स्टडी टेबल होता. इथलं सगळं काढलंय मी आता माझं स्टडी टेबलचं. इथं जीवन सारखं इथं टेबल बघितलं की जीवनची आठवण येते. जीवन कायम इथं पिक्चर बघत असायचा. काय म्हणजे तो बेडवर कमी आणि टेबलवर जास्त असायचा, कारण त्याला पिक्चर बघायला लय आवडतंय. हे बघू शकताय हे अजिंक्यचा बेड टेबल. ही स्टडी टेबल कमी पण सामान ठेवायला सगळ्यात जास्त वापरलेला टेबल होता त्याचा. आता जाऊ आपण प्रमोद आणि विश्वजितच्या रूममध्ये. तर ही विश्वजितचा टेबल. विश्वजित नाही तो खूप असं मोटिवेशनल लिहिलेलं आहे. कीप ग्रोईंग, ट्रस्ट द प्रोसेस अँड नेवर फॉरगेट टू एन्जॉय कॉलेज डे व्हाईल स्टडिंग. हे सेंटेन्स आहे ना, आम्ही C4 मध्ये राहत होतो तर आमच्या सिनियरने आमच्या रूममध्ये लिहिलं होतं. आम्ही पण तेच फॉलो केलं किंवा नेवर फॉरगेट टू एन्जॉय ड्युरिंग द कॉलेज डेज. कारण आता कॉलेजमधले आपल्याला मार्क आठवत नाहीत तर आपण केलेले एन्जॉय वगैरे केलेल्या गप्पा गोष्टी केलेल्या त्या गोष्टी जास्त आठवतात. बाकी आपण विश्वजितचं मोटिवेशन बघू शकताय. लवकरच आपला विश्वजित सुद्धा आपल्याला सॅक्रिफाईस टुडे फॉर व्हॉट यू वॉन्ट एल्स व्हॉट यू वॉन्ट विल बी बिकम सॅक्रिफाईस वन डे. खूप असं मोटिवेशन आहेत बघा. आपापल्या इंस्टा आय डी वगैरे लिहून ठेवलेले आहेत. ही प्रमोदची आणि विश्वजितची रूम. तर तुम्ही बघितलं असेल सगळ्यांच्या रूम. आता सगळी मुलं वगैरे गेलेले आहेत. आता आम्ही पण शेवट चाललेलो आहे. आदित्यला आता हा व्हिडिओ आम्ही तयार करून पाठवणार आहे. तर एवढंच असं वाटतंय की आता जे सगळेजण जिथं कुठे गेले असतील तिथं आपापल्या क्षेत्रात आणि आपापल्या कंपनी किंवा कुठे इतर ठिकाणी असतील आपापल्या क्षेत्रात ज्याने आपण यशस्वी व्हावं आणि पुढं जाऊन हे दिवस प्रत्येकाला तर आठवणारच आहेत. त्यात काही शंकाच नाही. कारण ही जे दिवस आपण घालवलेत एकमेकाबरोबर हे काय थोडे म्हणजे विसरता येणार दिवस नाहीत की म्हणजे थोडे दिवस लागतात राहतील आणि परत विसरतील. पण जेव्हा मागवून आपण या आदित्यचे व्लॉग वगैरे बघेन तेव्हा 100% प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही असं मला तर आत्ता तर वाटतंय. बघू आता पुढे आपण काय होतं. सगळे ब्लॉग जेव्हा वाटून येईल तेव्हा आदित्य सोगाशीचा ब्लॉग बघा आणि कमेंट वगैरे करत जावा. शेअर करा, सबस्क्राईब करा. आपापले तर शेअर केलं तरी चालतील. म्हणजे कमीत कमी जेव्हा कधी आठवण येईल तेव्हा
मुवमेंट आठवला की त्याला शेअर करायचा ब्लॉग. किंवा कोणाची काय आठवण आली किंवा तिथलं काहीतरी कमेंट मध्ये मिनिट वगैरे मेन्शन हा करा. मिनिट मेन्शन करायचं, ब्लॉग शेअर करायचं आणि बघायला लावायचं. बघू बाबा तुझी बस्ती कशी केलेली आहे, तुझं काय होतं. तर चालतंय, भेटूया, बाय. बाय.